All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार ट्रेडर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 12 मध्ये म्हणजेच दिवस 12वा. तर आज आपल्यासोबत लॉस झालाय का प्रॉफिट झालाय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणारच आहे. पण त्याआधी तुम्हाला एक सांगतो, मार्केट जे आहे त्याच गॅप अप ओपन झालं होतं आणि मार्केटमध्ये थोड्याशा सिच्युएशन झाल्या. काही विषय नाही, एकदम असा विषय हार्ड व्हिडिओ झाला. व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळं समजून घ्या, ठीक आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ बघायला भेटणार आहे. जसे की तुम्हाला माहितीच आहे आपलं ट्रेडिंग चॅलेंज चालू आहे आणि मी तुम्हाला दररोज जे काही ट्रेड घेतो ते तुमच्यासोबत शेअर करतो. सगळं एनालिसिस शेअर करतो, एंट्री कुठे घेतली, एक्झिट कुठे केलं, एसएल कुठे होता, सर्व काही मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे जर नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब करून टाका. तर चला जरा वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरू करून टाकूया. ओके, तर मित्रांनो तुम्ही बघताय ही बघू शकता निफ्टीचा चार्ट आहे आणि इकडे आहे तुम्ही बघू शकता ग्रोथचं टर्मिनल आहे, ठीक आहे. तुमच्या समोरच आहे एव्हरीथिंग. तर निफ्टीमध्ये बघू शकता 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि मार्केट आज गॅप अप ओपन झालेलं होतं. जसं की मी तुम्हाला इंट्रोमध्ये सांगितले, गॅप अप आज मार्केट ओपन झालं होतं आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर ही पहिली 5 मिनिटाची कॅन्डल जी आहे ती बुलिश झाली. त्याच्यानंतर मी इथं ट्रेड घेणार होतो लगेच, पण इथं जी आहे ती दुसरी 5 मिनिटाची कॅन्डल जी आहे ती खाली क्लोज झाली, ठीक आहे. सो मी वेट केलं तिसऱ्या कॅन्डलला आणि तिसरी जी कॅन्डल आहे ती बरोबर आपली गॅप अप जी आहे ती बुलिश मध्ये वरी एक्झिट म्हणजे क्लोज झाली, ठीक आहे. सो मी लगेच इथं ट्रेड प्लॅन केला आणि प्लॅन केल्यानंतर ही जी आहे ती वरी आपली एक रेजिस्टन्स लेवल होती आणि खालची एक आहे ती ही पण रेजिस्टन्स ही सपोर्ट म्हणू शकता खाली, कारण मार्केट आता वरी ओपन झालं तर ह्याला सपोर्ट, ठीक आहे. आणि हे वरचा रेजिस्टन्स, ठीक आहे. कारण मार्केट इकडे मागे बघितलं तर मार्केट हे बघू शकता ह्या लेवल पासून जे मार्केट फुल म्हणजे एकदम डेंजर पद्धतीने सेलिंगला गेलं होतं, ठीक आहे. सो इथे एक मी रेजिस्टन्स सोडला, खाली एक सपोर्ट ही केला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मार्केट जे आहे ते गॅप अप ओपन झालेलं होतं. ओके, काल इथं क्लोज झालं आणि आज गॅप अप ओपन झालं. त्याच्यानंतर हे बघू शकता अशा पद्धतीने जे काय तिथं तिसऱ्या कॅन्डलला जी 5 मिनिटाची कॅन्डल ती बुलिश झाली. त्याच्यानंतर मी इथं लगेच जे आहे ते ट्रेड प्लॅन केला, कारण हे बघू शकताय 26,000 ची लेवल होती आणि ती ब्रेक झालेली होती एकदम खतरनाक बुलिश कॅन्डलने, ठीक आहे, 5 मिनिटाच्या. सो मी तर ट्रेड प्लॅन केला आणि ट्रेड प्लॅन केल्यानंतर बघू शकता इथं ट्रेड प्लॅन केला मी आपल्या 25,900च्या कॉलवर, ठीक आहे. तुमच्या समोर तुम्ही बघू शकता 25,900चा कॉल आहे आणि मग मी ह्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता 11 पॉईंटचा एसएल ठेवला खाली, कारण इथं बघू शकता ही जी आहे ती रेड कॅन्डल झाली होती. लगेच मार्केट जे आहे ते बुलिश म्हणजे बघू शकता फुल बॅक घेतला. फुल बॅक घेतल्यानंतर बुलिश कॅन्डलला मी बरोबर इथं जे आहे ते एंट्री घेतली, 28 पॉईंटचं टार्गेट हिट केलं आणि 11 पॉईंटचा एसएल होता. सो इथं बघू शकता अशा पद्धतीने एसएल हा खालचा लो ठेवला आणि इथंही मी इथं होल्ड करणार होतो, ठीक आहे. कारण मार्केट जे आहे ते इथून जरी बघू शकता जर ब्रेक केलं तर मार्केट फुल हे बघू शकता स्टार्टिंग इकडे तुम्ही जर लेवल बघितली, इट्स ओके वेल वेट 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 ओके. सो हे बघू शकता जर ब्रेक केलं तरी मार्केट इकडे खूप म्हणजे हायला इथपर्यंत तरी जाऊ शकत होतं, ठीक आहे. सो 100ची लेवल 2600ची लेवल जे आहे ते पार केलं असतं मार्केटने. ओके, सो वेट 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 ओके. सो बघू शकताय मग मी इथून जे आहे ते लगेच जे काय ती ही आपली रेजिस्टन्स लेवल होती. सो मी म्हटलं की आता इथं एक्झिट करतो आणि ह्याच्यानंतर ब्रेक केल्यानंतर वरी एखादा ट्रेड घेता येईल, ठीक आहे. पण मग मी काय केलं, इथंच बघू शकताय 1 मिनिटाची कॅन्डल जी आहे इथं ईएमए नाहीये, तुम्हाला ईएमए दाखवायला, कारण ही आता जस्टच ओपन केलंय लॅपटॉपवरती. आपण मोबाईलवरती रेकॉर्ड करतो, तुम्हाला माहितच आहे, ठीक आहे. ओके, सो इथं ईएमए नाहीये. मग मी ह्याच्या इथं बघू शकता ईएमए 1 मिनिटाचं ईएमए जे ते ईएमए ला मार्केट टच झालं की मी जे ते एक्झिट करतो, एसएल ट्रेल केलं जातं, ठीक आहे. सो मी इथं बघू शकता वेट केलं आणि हे बघू शकता जसं झालं म्हणजे मार्केट डाऊन ट्रेंडला चालू झालं. सो मी लगेच इथं एक्झिट केलं, म्हणलं नको वेट करू, ठीक आहे. तर मी इथं एक्झिट केलं आणि 28 पॉईंटचं टार्गेट हिट केल्यानंतर हे बघू शकता मार्केट नंतर आपण जिथून जे बुक केलंय प्रॉफिट तिथून बरोबर मार्केट जे आहे ते खाली आलंय, ठीक आहे. कारण माहित होतं भाई हे रेजिस्टन्स आहे आणि फुल डेंजर मार्केट पडू शकतंय, आणि पडलंय सुद्धा, ठीक आहे. आणि आता आणखीन एकदा मार्केट परत वर चाललंय तिथंच आणि तिथून आणखीन एकदा मार्केट पडलेलं आहे, बघू शकता इथे दिसते चालू लाईव्ह. ओके, सो आणखीन सुद्धा वेळा या विषय नाही बरं का, इथून सुद्धा आणखीन ह्या ईएमए ला टच करून मार्केट जे आहे ते वर जाऊ शकते. ओके, सो वेट करूया, काय विषय नाही. पण मी काय आता ट्रेड घेणार नाही, कारण तुम्ही टायमिंग बघू शकताय 12 वाजले, लेट 11 वाजून गेले. आपण 11च्या पुढे काही ट्रेड घेत नाही, सकाळ सकाळी जे काय असेल ट्रेड घ्यायचं, ठीक आहे. सो एक ट्रेड झालाय आपला आणि त्याच्यामध्ये आपण जे आहे ते प्रॉफिट बुक केलं 28 पॉईंटचं, ठीक आहे. आता तुम्ही पोझिशन मध्ये जर गेला तर हे बघू शकता पोझिशन मध्ये निफ्टी 26 डिसेंबर 25,900चा कॉल आहे आणि 2062 रुपयाचं जे काय ते आपलं प्रॉफिट आहे, तुम्ही इथं बघू शकता, ठीक आहे. एकदम हार्ड पद्धतीने जे काय ते आजचं टार्गेट हिट केलंय. मागं 2-3 दिवस आपण लॉसमध्ये होतो, बट आज जे आहे ते प्रॉफिट हिट केलंय. आणि आज शुक्रवार आहे, आता शनिवार रविवार संडे हॉलिडे, मज्जा करायची आणि त्याच्यानंतर सोमवारी तुमच्या समोर मी हजर होतोय आणि विषय नंतरच काय हाईच सगळं. ओके, सो आजचं आपलं एवढं प्रॉफिट आहे. बाकी जर तुम्ही नवीन असेल तर व्हिडिओ एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे तुम्हाला अशाच पद्धतीचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे, शिकायला भेटणार आहे एकदम विषय पद्धतीनं. हे तर काहीच नाही, हे जस्ट मी लॅपटॉपवर पहिला व्हिडिओ असेल माझा आजचा, ठीक आहे. लॅपटॉपवर तुम्हाला सांगायचा, आणखीन जरा विषय करतो, सेटिंग वगैरे लावतो म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय. आणि मंडेला येणारच आहे, सॅटर्डे संडे मज्जा करा, सुट्टीचा दिवस आहे.
ओके. सो तुम्हाला कमी जास्तीला काही एखादा मी शिकायचं असेल तर मला कमेंट करून सांगा आजच, म्हणजे आज मी डिसाईड करतो व्हिडिओ बनवायचं आणि शनिवार ते रविवारी त्याच्यामध्ये तुम्हाला काय असेल ते नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगाल. ठीक आहे, तुम्हाला काय शिकायचं ते मला आधी सांगा, म्हणजे मी तुम्हाला ते सांगू शकतोय. ओके, तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या तुमची. आज आपलं टार्गेट हिट झालंय. तुमचं काय झालं, लॉस झालं का प्रॉफिट झालंय मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.